नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत तलाठी भरती 2025 बद्दल। तर यामध्ये अस्थायी पदांना मुदतवाढ मिळालेली आहे। तर नेमकं अस्थायी पद आहे काय आणि त्याच्या स्थायी पदांना काय धक्का लागणार, म्हणजे जी 1700 पदे मंजूर झालेली आहेत ती आपल्याला माहित आहे। तर या 1700 पदांबद्दल काय आहे आणि पदभरती होणार काय। तर आता खूप जणांचे असे प्रश्न येत आहेत की नाही मॅडम, पदभरती आता होणारच नाही, 2027 बघा 26 ला येणार नाही, किंवा एमपीएससी कंडक्ट करेल का, मग आचारसंहितेचं काय चालू आहे, असे खूप सारे प्रश्न आहेत। तर मग ते आपण इथे बघूया आणि जाणून घेऊया की याबद्दलचं जीआर काय आहे आणि अस्थायी म्हणजे काय नेमकं, तर हे आपण इथे बघणार आहोत। ठीक आहे। तर ही जी अस्थायी पदे आहेत तर ही 4041 पदे होती। तर त्याच्यामध्ये पहिले तर टोटल 12,000 पदा समथिंग एक आकडा होता, त्या आकड्यांची मंजुरी मिळालेली होती। त्यानंतर अस्थायी पदे 4041 आणि पुढे जी मंजूर झालेली आहेत, म्हणजे जी आरटीआय फाईल करून जी मंजूर झालेली आहेत ती 1700 पदे आहेत। तर याबद्दल आपण इथे बघणार आहोत। तत्पूर्वी जे तलाठीच्या बॅचेस आहेत ते ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅचेस अवेलेबल आहेत। तर यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ताचा हे 4 सब्जेक्ट तुमचे व्यवस्थितपणे स्ट्रॉंगली करून घेतले जाणार आहेत। तसेच सरळ सेवेच्या बॅचेससाठी सुद्धा तुम्ही तुमचं प्रिपरेशन करू शकता, जसे की येणारे ठाणे महानगरपालिका, येणारी मीरा भाईंदर, जालना, जळगाव महानगरपालिका, तसेच इतर 15 संवर्गाच्या ज्या महानगरपालिकेच्या ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहेत याबद्दल सगळं तुम्ही एकाच कोर्समध्ये परचेस करू शकता। त्यासाठी तुम्हाला एक सरळ सेवेचे बॅचेस आहेत। तसेच जर तुम्हाला स्पेसिफिक तलाठी बॅचेस जॉईन करायचे असेल तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता। त्यासाठी 999 रुपये फीज असणार आहे। आणि तुम्हाला यामध्ये काय मिळणार आहे तर तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स मिळणार आहे, म्हणजे जो पण तुमचा कंटेंट असणार आहे तो तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळणार आहे। देन तुमचा जो ॲक्सेस असणार आहे तो अनलिमिटेड स्वरूपाचा असणार आहे। मल्टिपल रिव्हिजन्स तुम्ही त्याच्याद्वारे देऊ शकता, प्लस 100+ टेस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत। तर तुम्हाला काही क्वेरी असेल, डाऊट असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा 9226018181। तसंच तुम्हाला जर सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला हे इन्फिनिटी अकॅडमीचं आपलं ॲप डाउनलोड करावं लागेल। तर आपण बघूया की हे अपडेट काय आहे, जीआर बद्दल जाणून घेऊया। तर आता हा 17 सप्टेंबरचा जीआर आहे। ठीक आहे। तर त्याच्यामध्ये त्यांनी काय मेन्शन केलंय की अस्थायी पदांबाबत। तर इथे बघा, आपण झूम इन करूया एकदा। ठीक आहे। तर त्यानुसार आता इथे बघा, क्षेत्रीय कार्यालयातील पदांचा आकृतिबंध निश्चित करण्यात आला। आता कोणती पण पदभरती होते तर त्याचा एक निश्चित आकृतिबंध असतो की एवढी पदे आहेत, एवढी रिक्त आहेत, त्यातली मंजूर किती, त्याद्वारे तलाठी या संवर्गाचा सुद्धा आकृतिबंध होता। तर किती मंजूर पदे होती तेव्हा 12,667 ही मंजूर पदे होती। त्यातली अस्थायी म्हणून किती होती, 4041 पदे ही अस्थायी होती। तर आता हे अस्थायी काय आहे नेमकं, तर अस्थायी म्हणजे की जेव्हा तलाठी म्हणून किंवा एखादा तलाठी हा काम करत असतो तेव्हा तो सजा म्हणून जेव्हा ते काम करत असतो तिथे जे अस्थायी आहे, म्हणजे स्थायी असं नाहीये, म्हणजे कायमस्वरूपीचे पद आहे का त्यांचं, म्हणजे तिथे तलाठी म्हणून काम करतात तर ते कायमस्वरूपीचे तलाठी म्हणून तिथे नसतात, किंवा तात्पुरत्या कालावधीसाठी त्यांची तिथे नेमणूक केलेली असते। तर अशी किती पदे आहेत, 4041 पदे आहेत। तर मग ही पदे ही वेगळी सेपरेट जीआर मध्ये मंजूर केलेली आहेत। त्याचा स्थायी पदांना काही हातभार लागत नाहीये, ती सेपरेट आहेत आणि स्थायी वेगळी आहेत। तर याबद्दलच इथे आपण बघायचं आहे। तर इथे बघा, शासन निर्णय आहे 28/2/2025 ते 31/8/2025 पर्यंतचा हा होता जीआर। ठीक आहे। तर आता त्याला मुदतवाढ त्यांनी दिलेली आहे। तर इथे बघूया। ठीक आहे। सदर अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। तर ही जी अस्थायी पदे असणार आहेत त्यांना किती तारखेपर्यंत आहे, 28/2/2026 पर्यंत, म्हणजे 28 फेब्रुवारी पर्यंत जी अस्थायी पदे आहेत त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर मग आता इथे बघूया की मग आपली जी 1700 पदभरती आहेत, म्हणजे जी मिनिमम आपण बोलतो की 1700 पदभरती होणार आहे, त्याच्या प्लस ॲड होऊन जाणार आहेत नंतर संवर्ग अंतर्गतची, तर ती कशी ते पण आपण इथे बघणार आहोत। तर हे बघा, ह्या सर्व विभागाअंतर्गत आहेत पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, अमरावती, पुणे या विभागीय आयुक्तांतर्गत ती जी मुदतवाढ दिलेली आहे। त्यानंतर इथे पुढे आहे बघा प्रपत्र अ। आता इथे स्थायी पदे वेगळी आहेत, अस्थायी वेगळी आहेत आणि टोटल जी मंजूर पदभरती झालेली आहे ती, मग आता ही प्रत्येक विभागाची आहे। ठीक आहे। आता ही पश्चिम महाराष्ट्राची आहेत 25-25,
त्यानंतर नाशिक विभागाची आहे. तर आपल्याला मेन काय आहे, आपलं मेन गोल आहे आपला स्थायी पदांबाबतचा. ठीक आहे. तर ही जी आहेत 1364, 1620, 1014 कोकण विभागाची, त्यानंतर अमरावतीची 1806. ठीक आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर 1523 अशी टोटल 8575 ही काय आहेत, स्थायी पदे आहेत. ठीक आहे. मग त्यामध्ये म्हणजे जे फिक्स्ड आहेत तिथे जॉबमध्ये आहेत, तर त्यामध्ये काही रिक्त होणार असतील, ती पदे रिक्त इथे ॲड होतील. आणि जे ऑलरेडी मंजूर आहेत 1700 ही जी मंजूर आहेत तलाठीसाठी ती असणार आहेत. मग आपल्याला इथे लक्षात द्यायचं आहे की आपल्याला या पदांकडे फोकस करायचा आहे. आता अस्थायी पदावरती जे एलिजिबल आहेत अस्थायी पदांसाठी, त्यांच्यासाठी ती चांगली गोष्ट आहे की त्यांना 28 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. पण मग त्याचा आपल्या पदभरतीवरती म्हणजे स्थायी पदांवर काय परिणाम होईल का, तर त्याचा काही परिणाम होणार नाही. किंवा आपल्या वॅकन्सीज काही कमी होणार आहेत का, तर तसं काही होणार नाही आहे. इथे एवढ्याच जागांसाठी, त्याच्या प्लस जागांसाठीच इथे पदभरती होणार आहे. त्यामुळे हे GR मध्ये सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे, सेपरेटली ते मेन्शन आहेत की ही पदे काय आहेत आणि त्या विभागाअंतर्गत आहेत. आणि दुसरा प्रश्न आहे की एक्झाम आचारसंहितेपूर्वीच होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. दिवाळीमध्ये आत्ता सुद्धा नवीन अपडेटमध्ये आलं की दिवाळीच्या पूर्वी आचारसंहिता लावावी, याचीच काय आहे राज्य निवडणूक आयोगाने काय दिलेलं आहेत, त्यांना तसे आदेश दिलेले आहेत की आचारसंहिता, कारण की 31 जानेवारीपर्यंत काय करायचं आहे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या आहेत. तर मग त्याच्या आधी म्हणजे आचारसंहितेपूर्वी काय करायचं आहे की तुम्ही पदभरती जाहीर करा, कारण की मुलांची वयोमर्यादा काहींची ओलांडून जात आहे. त्यामुळे मग ही सर्व तसा अपडेट आहे, तर त्याचा इथे काही परिणाम होणार नाही आहे. आणि तुम्ही म्हणजे तुमच्या अभ्यासाला स्टार्ट करा, सुरुवात करा, फ्लोमध्ये राहा. आणि जेवढं पण क्वेश्चन्स आहेत जास्तीत जास्त मल्टिपल रिव्हिजन्स करा. किंवा असंच काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीच्या या चॅनलवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तसं मेन्शन करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.